केशदा, ए केशदा, अरे थांब की. काय झालं? का ओरडतो एवढ्या मोठ्याने? काय आभाळ कोसळलं का काय? अरे तसंच काय तर समज. म्हणजे मी ना डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. तू त्या बाब्याला ओळखितो ना? बाबे होय. बाबे तर माझा जिगरी दोस्त आहे. मग त्याच्याबद्दल तुला सगळं माहित असेल ना? हा सगळं. मग आम्हाला सांग ना त्याच्याबद्दल सगळं. अरे पण कशाबद्दल सांगू? अरे ते नाही का, तो याडा कसा काय झाला ते? अरे तो आम्हाला कॉलेजला जाताना सारखा दिसतो. गावाच्या भुतीनं पण उकरडे हिंडत असतोय. अरे एक दिवस आम्ही कुत्र्याला बिस्किट घातलं तर त्यांनी खाल्लं. तो असा कसा काय झालाय सांग ना आम्हाला थोडंसं. मला लई काम आहेत, मी जातो. केशदा थांब, तुला तुमच्या मैत्रीची शपथ आहे. अगं तू सुटली म्हणून सांग. सुटली. सांग आता, तो बाब्याचा याडा कसा काय झाला? अरे ती लय मोठी स्टोरी आहे. लय टाइम लागेल त्याला. लय मोठी. आव्या बस. ए गाई बन्या, इथं कुठे बसतो? उठ. अरे तूच तर म्हटलास ना टाइम लागेल. अरे मैऱ्या, शब्दाचा अर्थ नसतो घ्यायचा. सांग. मला लय काम आहेत, मी जातो. अरे या केशदालाच काय माहित नाही. ह्यो काय आपल्याला सांगणार आहे? चल. ए आव्या, संध्याकाळी या माळात, सांगतो सगळी स्टोरी. हा. काय राव्या, तुला काय वाटते? ते सांगेल का नुसतं हुलकावणी देते आपलं? मला तर त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं का तो सांगेल आपल्याला. बरोबर चल. आव्या, अरे केशदा कधी यायचा? अरे येईल येईल, दमदर ना थोडासा. अरे कावा येईल? अरे तू येडा बाब्या आणि त्यांच्या स्टोरीचा येडा केस्या. मला तर ना यांची स्टोरी ऐकाय काय इंटरेस्ट नाही. पण आता तुम्ही बसलाय म्हणून बसलो मी. नाहीतर गेलो असतो गळाला आणि 4-5 माणसं पकडून आला असतं आणि मस्तपैकी तळून खाल्लं असतं. ए मैऱ्या, तुला जर नसेल ना ऐकायचं तर जा घरी तू पळ. ए रुपये, हिला कोणी आणले रे इथे? मला कशाला कोणी आणाय पाहिजे? मला काय पाय नाही का? ए मैऱ्या, तू नको नाही तिला बोलू. तिला पण ऐकायची होती स्टोरी म्हणून घेऊन आले. आणि ती कोंबडी ती नाही आली का? ऐकायची तिला पण गिरणीत गेली होती दळण घेऊन. ये ना आता. या दोघींना कशाला आणलंय? काय गाव जेवण आहे का काय? नाही, यांना पण स्टोरी ऐकायची होती ना, म्हणून त्यांना इकडे आणलेत. बर. का आता ह्या दोघी आल्यावर काय स्टोरी बदलणार आहे का? का तू सांगणार नाही आम्हाला? ए चाबऱ्या, तू असं पुढे पुढे बोलणार असेल ना तर चाललो मी घरी. ए मैऱ्या, तू का बस. केश दादा सांग तू. सायली आणि बाब्याची पहिली भेट. अरे काव्या, कोणाचं कुत्र आहे गे? आमचे. किती छान आहे. अरे तुला अक्कल नाही काय जरा सर? हा, रस्त्यात कुत्रे सोडले ते पडलो ना आम्ही इथं. परवा गाडी फुटली अख्खी. सॉरी. काय सॉरी सॉरी बिरी काय नाही. आधी आमची नुकसान भरपाई दे. किती? अख्खं 700 रुपयाचं दूध होतं, पण तू आता 1000 रुपये द्यायचं. माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. ते काय नाही, मला पैसे द्यायचं म्हणजे द्यायचं, कळलं का? दूध तर 700च होतं, मग 1000 रुपये कसले? मग हे नुकसान भरपाई कोण देणार? एवढी गाडी फुटली, दूध सांडलंय. हे बघ किती लागले. हे बघ. हो खरंच तुम्हाला लागलंय? लई नाही कोण अटके करून पैसे दे आधी. हे बघ, उद्या आहे ना माझ्या गोठीवरती पैसे घेऊन यायचं, कळलं का? पण मला तुझा गोठाच माहिती नाही. गावात कोणाला तरी विचार ना, या बाब्याचा गोठा कोणता आहे, कोणी पण सांगेन. आता काय थोपड बघत राहिले, निघ. हे केशा तिकीट लिखे आणि उद्याच्या उद्या काय करून पैसे द्यायचं, कळलं का? आईच्या गावात सकाळ सकाळी तशी वाटला लोकेची. सकाळ सकाळ डोक्याची वाट लावली तर दूध वाया गेले.
मग पुढं काय झालं? दिलं की नाही त्याने पैसे? पाणी बघू थोडं, तहान लागली खूप. म्हणजे पाणी प्यायला परत आलो होय तू? अरे हुकलेल्या, मला तहान लागली, बघू पाणी. असं होय. दुसऱ्या दिवशी काय झालं, बाब्या पाऊस चाललाय किती आणि तू काय गाडी पुसतोय? अरे लक्ष्मी आपली पुसली पाहिजे जरा तिला. लय काळजी घेणारा माहिती. मग आज जाऊ मस्त वेळ टाकवायला. मग पावसाचं एवढं नदीला पाणी आलं आणि काय टाकायला जाऊ? येऊ जाऊन हा पेंड पण आणायची तशी. बाब्या हा तीच पोर आहे ना ही, आपलं दूध सांडवलेली, हा. है ना? ते पैसे दिले का अजून त्यांनी? नाही दिलं. बोलो बोलो तिला बोलो. ए पोरी इकडे. तू आमचे पैसे कधी देणार? देते थोड्या दिवसात. थोड्या दिवसात म्हणजे कधी? तुला बोललो होतो ना काल गोठ्यावरती पैसे घेऊन ये. का नाही घेऊन आली तू? माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. हे मला नको तुझी कारण सांगू. काय रे केशा? मग एवढं नुकसान झालेलं कोण भरून द्यायचं? हे धर. हे काय? हे ठेव तुझ्याकडे. आणि याचं काय करू मी? माझ्याकडे पैसे नाहीत तर त्याच्या जागी हे ठेवून दे. नाही नको. माझं फक्त 700 रुपयाचं नुकसान झाले आणि तुझी एवढी मागायची नाही. जा जा तुझ्याकडे पैसे देऊन तेव्हा दे जा. हे धर. मला माहिती आहे तुझं पण नुकसान झालं. जोपर्यंत मी पैसे आणून देत नाही तोपर्यंत ही असू दे तुझ्याकडे. केशा ती पाण्याची बादली आण जा. अरे बाब्या 700 रुपयासाठी तू सोनीची चेन घेतली तिची? काहीतरी वाटलं पाहिजे तुला. ते बोलले ना पैसे आल्यानंतर देणार आहे म्हणून. जेव्हा ती पैसे देईल तेव्हा तिची चेन देऊ. जा बादली भरून आण. मला लगीन करा पाहिजे, बायको नोकरी वाली पाहिजे. ऐक ना, काय करते? काम. घरातली कुठे गेलं? ते गेलेच शेतात. बोल ना. हे कशाला? तुझी आहे ना. पण मी तर पैसे नाहीच दिले. नको देऊ तू पैसे. आणि हे कशाला आता? घे तर. डायरेक्ट मुद्द्यावरतीच येतो. मला तुला आवडते आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचे. काय? हा. पण हे कसं शक्य आहे? मी तुला ओळखत नाही, तू मला ओळखत नाही. तुला आधी माझी ओळख करून देतो. माझं नाव बाब्या. आम्ही दुधाचा व्यवसाय करतोय आणि सोबतच मी MPSC ची तयारी करतोय. खरं सांगू, असं नाही की मला पोर नाही भेटणार. मी म्हणून त्या पोरीसोबत माझ्या घरची लग्न लावून देतील. पण मला आहे ना तुझ्यावरतीच प्रेम झाले. म्हणजे आपण एकमेकांना जास्त दिवस झालं ओळखत नाही, पण ह्या 2-3 दिवसात आहे ना तुझा हा स्वभाव, तुझं हे गोड बोलणं आणि मेन म्हणजे तुझा हा प्रामाणिकपणा मला लय आवडला. पण माझ्या मनात तसं काहीच नाही. बरोबर आहे तुझं. तू मला जास्त काही ओळखत नाही. जेव्हा तुला वाटत ना असं काय तेव्हा तू मला येऊन सांग. बाकी तुझी मर्जी. चल रे केशा. बाब्या झालं का जेवण? अरे हा आत्ताच जेवलो आणि पडलंच होतं जरा. तू जेवला का? मी जेवणच आलोय आता. आणि तू काय केलं? काय केलं? आपण चेन द्यायला गेलतो आणि तू तिथंच तिला प्रपोज मारलंय, लग्नाची मागणी घातली. केशा तुला एक गोष्ट सांगू का? मला आहे ना आत्तापर्यंत अशी पोरगी कुठंच भेटली नव्हती.
आणि ह्या पोरीचा प्रामाणिकपणा मला लय आवडला. पण तिच्याबद्दल तुला काय माहिती आहे? हे बघ केशा, मला असं वाटतंय कोणत्याही व्यक्तीला आहे ना आपण पारखल्याशिवाय ना त्याच्याबद्दल कधीच चुकीचा अंदाज नाही लावला पाहिजे. आणि ह्या पोरीबद्दल मला का माहिती का, पण एक आपुलकीन आपलेपणा वाटतंय. आता काय बोलू, तू निर्णय घेतलाच आहेस. बघू जे होईन ते होईन पुढं. बरं तू कसं काय इकडे आला? अरे हा, ते पक्याच्या घरी 2 लिटर दूध वाढवायचंय ते सांगायला आलतो. चल जाऊ का मी? हा? बरं, ठीक आहे. शेवटी बाब्या त्या पोरीच्या प्रेमात पडलाच. मग पुढं काय झालं? पुढं तुझी बैल गेली होती शेतात. तू मला सांगायच्या नादात माझी गुरं गेली तिकडं. जातो मी. आलो आलो. काय रे, सायली तर चांगली होती, मग बाब्या कस काय येडा झाला आणि हा तर गेला निघून. आता पुढची स्टोरी कोण सांगायचं? हा ना, तेच काय कळणं झाले. आणि सगळी स्टोरी ऐकल्याशिवाय आपल्याला काही कळणारच नाही. बरं चला आता, राहिलेली स्टोरी ना आपण उद्या ऐकू. तसं पण पाऊस आलाय. चालते, चला. थांबा रे. आव्या, अरे कुठं निघाला? थांबा की. तू गेला निघून, मग आम्हाला वाटलं परत नाही यायचा, मग आम्ही पण निघालो होतो घरी. अरे ती माझी गुरं नव्हती, दुसऱ्याचीच गुरं होती. मी बघितलं जाऊन. चला सांगतो पुढचं. काय झालं मग पुढे? गावडी. बाब्या, काय रे? यंदा पावसाने लय जोर धरला रे. हा ना, लोकांच्या आवण्या करून देतो का नाही काय माहिती. मग काय ते. बरं तुमचं लावलं का नाही भात? कुठं तेव्हा सगळ्या शेतात पाणी साचलंय. रोप पण बारीक आहे अजून. पाणीच तेवढा जोरात आहे. काची रोप वाढणार सांग बरं. आमचं लावलंय कालच आत. काय अरे काय अशी मान फिरत होती का? मान मोडली आहे का ती? इकडे बघ. असं पण की सायली म्हणून सांगायला लागतंय. बोल ना. मला तुझ्यासोबत बोलायचं होतं. बाब्या, मी आलो जरा, मला काम आहे. बस की. बोल ना, काय बोलायचं होतं? तू बोलला होतास ना की तुला मी आवडते म्हणून. मला पण तू आवडतोस. पण तू तर बोलली होती ना माझ्याबद्दल तुला काहीच माहिती नाही. मग तुला काय वाटतं मी तुझ्याबद्दल कोणाला विचारलं नसेल? मी गावात बरेच जणांना विचारलं आणि ते तुझ्याबद्दल चांगलेच बोलले, कोणी वाईट नाही बोललं. तोंडावर तर सगळेच चांगले बोलतात रे, पण ते तू नसताना सुद्धा चांगलं बोलले. म्हणजे तू खरंच चांगला आहेस. तू लगेच विश्वास ठेवला त्याच्यावरती? नाही, मी सुद्धा बघितलं. तू गाईचा अर्थांना अभ्यास करत होतास आणि त्या दिवशी त्या आजोबांना मदत केलेली, ते बघून तर मला विश्वास बसलाच. तुला एक विचारू? विचार ना. तू आता हा बोलते पण शेवटपर्यंत साथ देशील ना? हो. म्हणजे तुला राग येईन खरं तर. मुलींचं कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत मुलगा चांगला वागतोय, गोड बोलतोय, त्यांना टाइम देतोय, तोपर्यंत ते चांगले वागतात. पण नंतर मुलगा त्याच्या कामात बिझी जर असला, तर त्याचं काम असेल त्याला थोडं दुर्लक्ष झालं तर लगेच मुली बदलतात, दुसऱ्या मुलं मागे जातात. तसं तर काही करणार नाही ना तू? अजिबात नाही. तुला एक सांगू का? सांग ना. तू जो विश्वास माझ्यावरती दाखवले ना, त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ना, तोपर्यंत मी फक्त तुझाच बनून राहील. मी पण. बरं, मला जरा काम आहे, मी जाते. भेटू आपण नंतर. अगं कपिले, मला म्हणली सायली, म्हणली केशा. पकड
काय म्हणली सायली? सायली मला हा म्हणली पार्टी पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे. पुढे काय झालं? बाब्या, आज मी लय म्हणजे लय म्हणजे लय खुश आहे. किती छान होता ना आजचा दिवस. हा ना. आणि हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. आय लव्ह यू बाब्या. ते एकमेकांशिवाय राहतच नव्हते. खूप प्रेम करायचे एकमेकांवर. त्यांच्यासारखी जोडी अख्ख्या गावात नव्हती. सगळं चांगलं तर होतं, मग बाब्या कस काय येडा झाला? एक दिवशी सायलीनी बाब्याला भेटायला बोलवलं, पण पण पुढं काय झालं त्यांचं? कशाला एवढं अर्जंट बोलवलं? तू सोड रे मला. काय झाले पण? चिडले का माझ्यावरती? सॉरी. सोड. आणि आता मला विसरून जा. म्हणजे म्हणजे मला हे नातं नकोय. सायली, तुला प्रेम म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतोय का? खेळून त्याला सोडून दिला. माझ्यासाठी हा भातुकलीचा खेळच होता असं समज आणि विसरून जा. सायली, सायली माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना? असं नको करू सायली. बाब्या हात सोड, नाही मी अख्ख्या गावात सांगेन की बाब्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली. जबरदस्ती केली. सायली, 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 असं नको नको सायली. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे सायली. मी तुझ्याशिवाय मी मरून जाईल सायली. ए सायली, सायली, असं नको करू. मला नको सोडून जाऊ सायली. सायली, तुझ्याशिवाय मी मरून जाईल का सायली? मला नको सोडून जाऊ ना तू सायली. काय बाब्या, आज एकटाच बसलाय? काय झालं? मित्राला विसरलाच राव तू. बाब्या, काय झालं? अरे बोल की. काय नाही, असंच बसले आपल्या एकटाच. अरे मी पाहिलं तिला जाताना. काय बोलली का ती? सगळं संपलं रे. केशा, धोका दिला रे तिने मला. अरे तसं नसेल काही, येईल परत ती. काय पण नको विचार करू. काय येत नसते. धोका दिला तिने मला. सोडून गेली मला. बाब्या, सायली सोडून गेली मला. बाब्या असं नको करू. सायली सोडून गेली मला. सायली बाब्या! सोडून गेली मला. धोका दिला. येडा झाला काय बाब्या? तेव्हापासून बाब्या वेडा झाला. तो अजून सुधारलाच नाही. मग तिला दुसरं कोणी आवडत होतं का? ते काय मला माहिती नाही. आव्या, तू का आला सुटून? काय नाही, असंच. असंच म्हणजे? पण असं अचानक का आला? मला नाही सांगायचं का? साक्षी, अगं तो बाब्या एवढा चांगला असून त्याला ती सायली सोडून गेली. तू तर नाही ना मला सोडून जाणार? आव्या, असं मनाला येईन ते बोलू नको. मी नाही कधी तुझी साथ सोडून जाणार. आणि त्या सायलीत आणि बाबादात नेमकं झालंय काय ना हे त्या केशदाला पण नाही माहिती. त्यामुळं आपण नको तर्क वितर्क लावायला. हे बघ साक्षी, अगं त्यांच्यामध्ये काय का होईना, पण तू ना मला कधीच सोडून जाऊ नको. अगं मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत.
तू जर मला सोडून गेली ना तर माझं काय होईल मलाच नाही माहिती. आव्या, आता सारखं सारखं ह्याच गोष्टीवर नको बोलायला आपण, नाही तर यामुळे आपलं नातं खराब होईल. हॅलो, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी कोमल. अगदी बरोबर, पहिलं प्रेम 10वी आणि पहिलं प्रेम 11वी यामध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं. आता आपलं रोहिदास एंटरटेनमेंट नावाचं नवीन YouTube हिंदी चॅनल ओपन झालेलं आहे आणि त्यावरती एक नवी कोरी शॉर्ट फिल्म सुद्धा रिलीज झाली आहे. तर प्लीज त्यामध्ये माझा रोल तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही दिलेल्या भरघोस प्रेमाबद्दल खूप खूप थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शॉर्ट फिल्म आवडल्यास शेअर करायला विसरू नका.